थँक्यू. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. तर सामना सुरू एका बाजूला आहे दिग्गज स्मृती, दुसऱ्या बाजूला आश्रय ट्रस्ट. तर पुढच्या नक्कीच फेरीमध्ये पाहायला गेलं तर तर सामना सुरू करायचा. सामन्यासाठी किरण शिंदे आणि पंकज भोईर आमचे पंच जात आहेत. तर बिपिन दुबे पुन्हा एकदा सज्ज झाले आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जॉईन झालेत. खूप चांगलं गुणलेखन यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खूप चांगली त्यांची रायटिंग आणि सुवर्ण अक्षरामध्ये खऱ्या अर्थाने हे स्कोअर कार्ड त्यांच्या माध्यमातून संपूर्णपणे भरलं जाते. खूप चांगली गुणलेखन. जर मैदानामध्ये विनंती असेल सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सामना लगेचच सुरुवातीचे बॉल घ्यायचे. तर सामना सुरू होतोय. दिनकर काका स्मृती विपक्ष आश्रय ट्रस्ट. दोन बलाढ्य संघ आहेत आणि एकमेकांसमोर आलेत. तर गोलंदाज सज्ज होईल. षटक क्रमांक एक मध्ये सामना 4 ओव्हरचा असल्याची नोंद घ्यायची आहे. सर्व सामने 4 षटकांचे खेळले जातील कारण की स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या नक्कीच राऊंडचे सामने 5 षटकाचे असतील आणि तदनंतर 4 षटकाचे सामने खेळले जातील. गोलंदाज सज्ज होतो. बॅटन बॅटच्या मध्ये ऑन साइडला प्रतिम फटका चौकार. सागर निवातीच्या पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारे बॉल खेळला जातोय. ऑन साइडला स्क्वेअर लेगला खेळतात. स्क्वेअर विकेट खेळतात आणि तेगना फटका दाखवत असताना अमोल राजपूत अप्रतिम फलंदाजी. नक्कीच गुजरातच्या संघामध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं आणि अनेक मोठमोठ्या संघात त्यांना आपण खेळताना पाहतोय. आज मात्र चिट्टू पावशीच्या संघामध्ये खेळतात. खरं त्याने नक्की सागर पावशीचं कौतुक करायला हवं. ज्यांच्या दोन संघाची बांधणी गेली आहे. दोन्ही संघ देखील पुढे सरकले. दोन्ही संघ देखील पुढे आहेत. आई स्वराज्य गावदेवी आणि त्याच बरोबरीने आता मात्र आश्रय ट्रस्ट. दोन्ही टीम आहेत, बजारी टीम आहेत. मात्र एका बाजूला मास्टर माइंड संघनायक रोहन चिलेचा स्मृती. हा चेंडू प्रतिम पिचिंग केला जातोय. पहिल्या बॉलचे चौकार आला. हा बॉल मध्ये थोडासा पुढे फेकत असताना गोलंदाज सागर निवाते तेच तर गोलंदाज आहे. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. वेगासोबत टप्पा देखील अचूक आहे गोलंदाज सागर निवातेकडे आणि अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहे 5 या आकड्यावरती. सागर निवाते पहिल्या षटकामध्ये एक वेगवान गोलंदाज. जास्त वेग घेऊ नका विनंती असेल. दिनकर काका स्मृती संघाला वेळ कमी आपल्याला लक्षात घ्या. तुम्हाला 15 मिनिटे देण्यात येतील. तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये ही 4 षटकं नक्कीच फेकावी लागतील. 2 स्टँड नक्कीच कुणाल दिनकर शेठ पाटील स्टँड आणि त्याचबरोबरीने सुमित पाटील स्टँड असे एकूण स्टँड प्रेक्षकांसाठी या सामन्याच्या आनंद घेण्यासाठी. गोलंदाज सज्ज होईल पंचच्या डाव्या बाजूने. मेन पंच किरण आहेत. हा चेंडू अप्रतिम पिचिंग करताना डब्यामध्ये बाहेर निघतोय. किरण आमच्याकडे वळतोय आम्हाला सांगत असताना की हा बॉल नेमका कुठे गेलाय तर वाईट बॉल गेलाय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते दबावीन कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आला अमोल राजपूतच्या. मात्र तदनंतर 2 ते 3 चेंडू सुरेख हाताळले. बस मात्र ऑफ स्टंप वरती आले. ते गुडघे संपूर्ण टेकले होते. दबाव असेल गोलंदाजावरती. मात्र दबाव आणि दडपणाला जुगारून मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉल हा सुरेख पिचिंग करावा लागेल. हा चेंडू क्या बात आहे. डेली क्रिकेट असेल कारण की बॅट ऍक्शन नाहीये आणि इथे मात्र डॉट. धावसंख्या धावफलकावरती एकूण 7 या आकड्यावरती पहिली षटक मार्गस्थ आहे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सागर निवाते पहिल्या चेंडूत चौकार आला. मात्र त्यानंतर सुरेख कमबॅक करतोय. धावसंख्या एकूण 7 या आकड्यावरती आम्हाला पाहायला मिळते. 7 धावा लगवल्या गेल्यात. हा चेंडू इथे मात्र सुरेख फेकत असताना नक्कीच काहीतरी कानमंत्र दिलं पाहायला ऋत्विक गोल्डन येऊन आणि त्या संपूर्णपणे कानमंत्राचा वापर करून इथे मात्र चेंडू फेकला गेला. नक्कीच दोन्ही देखील नवोदित गोलंदाज आहेत. ऋत्विक गोर्डेच्या नक्कीचा कानमंत्राचा वापर केला आणि इथे मात्र हा बॉल सुरेख फेकला गेला. चेंडू झाले 4. 2 बॉल शिल्लक आहेत अजूनही.
आणि धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. हा चेंडू बॅटर मॅचमध्ये टॅप करतोय सामिल कोंबिन. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिल्याच प्रयत्न चेंडू स्टॉप करतायत. वारंवार नक्कीच फिल्डिंग चेंज करावी लागते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि त्यामुळेच नक्कीच प्रत्येक बॉलवरती तुम्हाला क्षेत्ररक्षण चेंज करावं लागेल. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. तर एकूण 2 क्षेत्ररक्षके बाहेर असतील. तर गोलंदाज सज्ज होते मार्क वरती आपल्या. तर 3 चौकारांना 1000 रुपये, 3 विकेट साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. जितू भोयर यांच्याकडनं त्यांचा संघ आहे. त्यांच्याकडनं नक्कीच 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर नक्कीच मात्र यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफळ उद्ध्वस्त करत असताना सागर निवाते या अगोदरच्या बॉलमध्ये चौकार आला. मात्र त्यानंतरचा कामेक अतिशय अचूक फलंदाज बाद. तर पहिल्या षटकाचा कॅच संपला आणि 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या नंतर अप्रतिम चेंडू फेकला गेला. तर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज प्रवीण कणकार होत्या मैदानामध्ये. नक्कीच एका मोठ्या संघाला धक्का दिला आहे. स्वरायला संघाला नक्कीच पराभूत करून हा संघ पुढे सरकलाय आणि आतापर्यंत खरंच खऱ्या अर्थाने खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या एकूण 8 या आकड्यावरती. तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ऋत्विक गोरडे सर्वात वेगवान गोलंदाज आणि नक्कीच महाराष्ट्रामधील अव्वल दर्जाच्या गोलंदाजांमध्ये ज्याचं नक्कीच नाव घेतले जाते. युवासेना अधिकारी सतीश उपाध्याय उर्फ पटली यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सतीश उपाध्याय नक्कीच त्यांच्या माध्यमातून खूप चांगली प्रकारची भूमिका आम्हाला पाहायला मिळाली आणि खऱ्या त्याने प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केले त्यांनी. नक्कीच आज देखील आपल्याला पाहायला मिळतील जातील ते महत्त्वाच्या भूमिकेमध्ये यापुढील सामन्यामध्ये. धावसंख्या एकूण 8 या आकड्यावरती. महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा गोलंदाजी मार्कवरती येतोय. सर्वाधिक वेगवान गोलंदाज ऋत्विक गोरडे उल्हासनगरचा हा आणबान शान गोलंदाजी मार्कवरती येते. अप्रतिम आतापर्यंत त्याच्या माध्यमातून गोलंदाजी. उल्हासनगरची एक्सप्रेस मिस टायमिंग आणि इथे मात्र चेंडू नक्कीच लँड होतोय जमिनीवरती आणि तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात येणारी एक धाव पंच आम्हाला सांगत होते. नक्कीच बॉल अंगाचा वेध घेतोय आणि तोपर्यंत एक धावी नक्कीच घेतली जाते. धावसंख्या एका धावेने वाढेल. धावफलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे ऋत्विक गोरडेचं आणि 9 ही धावसंख्या आम्हाला धावफलकावरती पाहायला मिळते. रजनी क्रिकेट ऐतिहासिक स्पर्धा ऐतिहासिक मैदानामध्ये पार पडते आणि सर्वाधिक लोकप्रिय असणारी स्पर्धा. यंदा मात्र लाखा मोलाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा घर बसल्या नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट आपल्या लॅपटॉप स्क्रीनवरती आपल्या स्मार्ट टी व्हीवरती आपल्या मोबाईल स्क्रीनवरती नक्कीच एन्जॉय करतायत. मात्र ज्या प्रेक्षकांना खरा आनंद घ्यायचा आहे या स्पर्धेचा मात्र ते प्रेक्षक मैदानातच येतात ही स्पर्धा पाहण्यासाठी. ऋत्विक गोरडे पुण्याला सज्ज होते आपल्या मार्कवरती. बॉलिंगच्या वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते. प्रवीण कणका ऑन स्ट्राईक. ऋत्विक गोरडे गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. क्या बात आहे. लाजवाब डिलिव्हरी. प्रतिम चेंडू फेकला जातोय. वाखाण्याजोगा चेंडू फेकला जातोय मैदानामध्ये. खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या ऐकून 9 आकडी स्थिर आहे. हा चेंडू अप्रतिम फेकत असताना गोलंदाज ओव्हर द विकेट पुण्याला सज्ज होते प्रवीण कणकासाठी. हा चेंडू वेगवान. ज्या अगोदरचा बॉल कमी गतीने फेकला आणि हा बॉल मात्र जास्त गतीने फेकला. व्हेरिएशन आहे ऋत्विक गोरडेकडे आणि ते मात्र व्हेरिएशन मैदानामध्ये दाखवतोय आणि मला का महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या गोलंदाजांमध्ये माझं नाव घेतलं जातं याची मात्र मैदानामध्ये चुनूक देतोय. याची मैदानामध्ये सांगून देतोय मैदानामध्ये प्रेक्षकांना आणि या समोरच्या संघाला. अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडू नक्कीच लागोपाठ निर्धाव फेकतोय. प्रवीण कणका स्ट्राईक वरती आहे आणि धावसंख्या एकूण 9 या आकड्यावरती. हा तिसरा बॅटच्या मध्ये अतिशय वेगाने आले सागर पावशे. एक धाव मात्र कंप्लीट करतील. धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक नक्कीच मार्गस्थ आहे ते म्हणजे माझं दुसरं. धावसंख्या तब्बल लगवली गेली ती म्हणजे 10 या आकड्यावरती.
यानंतर जो संघ जिंकेल तो आई स्वराज्य गावदेवी या संघासोबत फाईट करेल. गोलंदाज पुन्हा ऋत्विक सज्ज होते मार्कवरती. आपल्या स्कोर आहे तो म्हणजे 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे ऋत्विक गोरडेचा. हा चेंडू इथे मात्र लाईन खराब फेकत असताना वाईटचा इशारा पंचांचा. 11 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 11 धावा आतापर्यंत नक्कीच धावफलकावरती लगवल्या गेल्यात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते म्हणजे दुसरं आणि 11 ही धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लगवली गेली आहे. चला स्पीडअप करा, रिझन तोडू नका, गेमचा विनंती असेल. वेळ आपल्याकडे कमी आहे. हा बॅट पॅचच्या मध्ये समोर खेळत असताना यॉर्कर बॉल फेकला जातोय. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद कोण झालाय तर प्रवीण कनका. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज जगदीश होते मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 12 आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गाचा दुसरा एक बॉल शिल्लक आहे षटकातील. 1 टू गो. ओव्हर द विकेट मारा करत असताना समोर आहे जगदीश उर्फ जॅक. धावसंख्या 1 धावफलकावरती 12 आकड्यावरती पाहायला मिळते. 12 धावा आतापर्यंत लगवल्या गेल्यात. खूप चांगली मॅच पाहायला मिळते मैदानामध्ये. एका बाजूला जर आपण पाहायला गेलं तर आश्रय 11 आश्रय ट्रस्ट विपक्ष दिनकर काका स्मृती. 2 बदललेले संघ आहेत आणि यानंतर जो संघ जिंकेल तो आई स्वराज्य गावदेवी संघासमोर फाईट करेल. आतापर्यंत देखील 205 जण नक्की ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट एन्जॉय करतात. 205 प्रेक्षक ही स्पर्धा घर बसल्या नक्कीच एन्जॉय करतात. तुमचे देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. खेळ संपला पहिल्या 2 षटकांचा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 13 धावा. खूप चांगली फलंदाजी. 6.50 ची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये मेंटेन केली आणि तब्बल 13 धावा कुटण्यामध्ये यश आले या फलंदाजी करणाऱ्या आश्रय ट्रस्ट या संघाला. जोपर्यंत मैदानामध्ये जगदीश असेल, जोपर्यंत मैदानामध्ये चिट्टू असेल, सागर असेल, तोपर्यंत संघ जास्तीत जास्त धावांच्या टार्गेटची अपेक्षा करू शकेल. जे खेळाडू नक्कीच खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न आहेत आणि खूप चांगली मैदानामध्ये गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळते. गडी बाद झाले ते गुण संघाचे ते म्हणजे 2 गडी बाद झालेत आणि 13 ही धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज नक्कीच वापर केला जातोय सूरज उपाध्यायचा. सूरज उपाध्याय अप्रतिम गोलंदाज आहे. मंगलमूर्ती वडाळा संघाचा हा अष्टपैलू खेळाडू मात्र आज दिनकर स्मृती संघाच्या बाजूने सज्ज झालाय. वडाळ्याची आणखीन एक गोलंदाज येत असताना गोलंदाजी मार्कवरती आणि वडाळ्याचा जर आपण विजय घ्यायचा खरा तर वडाळ्याने खूप चांगले खेळाडू दिलेत. अंडराम विश्वाला, सागर निवाते वडाळा, तदनंतर पाहायला गेलं तर सूरज उपाध्याय वडाळा, असे अनेक चांगले खेळाडू वडाळ्याने नक्की दिलेत की अंडराम क्रिकेटला. आणि ते मात्र वडाळ्याची आणखीन एक बुलेट ट्रेन सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. पण त्याच्या उजव्या बाजूने सूरज उपाध्याय, समोर असेल जगदीश उर्फ जॅक. राऊंड विकेट सज्ज होते आपल्या मार्कवरती. हा चेंडू प्रतिम फेकला जातोय. प्रतिम गोलंदाजी. या बॉलवरती मात्र 1 धावी घेतली जाते. एका धावीने धावसंख्या वाढेल. एकूण 14 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 14 आतापर्यंत धावफलकावरती नक्कीच लगवली जाते. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट याच्या माध्यमातून स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते. अतिशय चांगले ग्राफिक्स GTCच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा नक्कीच वापर केला जातो आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. आणि अंडराम विश्व देखील आता कुठे पाठीमागे राहिला नाहीये. त्यामुळे पडताळणी करायला गेलं तर प्रत्येक स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. प्रत्येक स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यावरती लिहिली जाते. नक्कीच स्कोरबोर्ड असेल, आवर्जून त्यांचं देखील नाव घ्यायला हवं. या स्पर्धेचा संपूर्णपणे आराखडा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या साईड आहे, स्कोरबोर्ड ॲप आहे. तुम्हाला प्रेक्षकाला काही करायचं नाही, फक्त प्लेस्टोरवरती जायचं आहे. प्लेस्टोरवरती जाऊन तुम्हाला स्कोरबोर्ड ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथे नक्की तुम्हाला स्पर्धेचा संपूर्णपणे आराखडा मिळेल. बाईकच्या रेसमध्ये कोणते फलंदाज आहेत, कोणते गोलंदाज टॉपला आहेत, ती सर्व माहिती तुम्हाला स्कोरबोर्ड ॲपच्या माध्यमातून माहिती पडेल.
गोलंदाज सज्ज होते मार्कवरती आपल्या उजव्या बाजूने पंचांच्या सूरज उपाध्याय. हा चेंडू ऑनसाइड चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षण अरविंद तांडेल आहेत तिथे. धावसंख्या मात्र धावफलकावरती जाईल ती म्हणजे एकूण 15 आकड्यावरती. तर कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी युवा सेना अधिकारी सतीश उपाध्याय उर्फ पटले यांच्याकडनं 1000 रुपये आणि त्याचबरोबर जितू भोईर यांच्याकडनं 1000 रुपये. तर एकूण 2000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं या दिनकर काका स्मृती संघाच्या खेळाडूंवरती. कारण की पाहायला गेलं तर कल्याण उल्हासनगर वडाळा कांजूरमार्ग या विभागातील नक्कीच खेळाडू पाहायला मिळतात संघामध्ये. हा चेंडू यस्त्या उद्ध्वस्त बॉल पिचिंग व्हायच्या अगोदरच त्यांनी कॉल दिला बोल्ड आणि यस बोल्ड होत आहेत जॅक बॅक टू द पवेलियन. फलंदाज वाद धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे ती म्हणजे 15 आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे आणि 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्या आहेत. चांगली मॅच रंगेल यात मात्र काही किंमत शंका नसेल कारण की दोन्ही संघाकडे लास्ट मुवमेंट पर्यंत खेळणारे फलंदाज आहेत. दोन्ही संघ लास्ट मुवमेंट पर्यंत झुंज देणारे खेळाडू आहेत. एका बाजूला कल्याणचा आश्रय ट्रस्ट तर दुसऱ्या बाजूला ज्या नक्कीच अनेक विभागाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. कांजूरमार्ग आहे वडाळा आहे उल्हासनगर कल्याण अशा सर्व शहरांमध्ये या संघामध्ये खेळाडू तैनात आहेत आणि म्हणूनच संघाला टॉप ऑर्डरचा संघ म्हणून साठ्याने आपण ओळख पाहतोय. जॉर्ज 11 या संघाचं मूळ नाव आणि आज मात्र दिनकर काका स्मृती या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलेत. गतवर्षी देखील याच नावाने उतरले होते आणि चॅम्पियन पद मात्र या संघाने पटकावलं होतं. गोलंदाज सज्ज होतोय पण त्याच्या उजव्या बाजूने हा चेंडू मिस्तामिंग होतोय. काय करत होते सागर नेवाते नेमकं तिथे आम्हाला देखील कळत नाहीये आणि फलंदाज बाद. तर नक्कीच तर विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज असेल नक्कीच गेल्या सामन्यात देखील जितू भोईर यांच्याकडनं 3 चौकार लगवले होते. पाहायला गेलं तर सूरज उपाध्याय यांनी त्याला तेव्हा देखील 1000 रुपयांचा मानकरी ठरला होता. आता देखील कॅश प्राइज आहे जितू भोईर यांच्याकडनं 1000 रुपयांचा विकेट हॅट्रिकसाठी आणि सतीश उपाध्याय यांच्याकडनं 1000 रुपये असं एकूण 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि हॅट्रिक बॉल देखील आहे. नाही त्याचा मात्र डाव्या हाताच्या बॅट्समॅन मैदानामध्ये नितेश. गोलंदाज सज्ज ते पुण्याचा मार्ग करते आपल्या पंचाच्या उजव्या बाजूने. मेन पंच किरण शिंदे आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाज सज्ज होतोय सूरज उपाध्याय डाव्या हाताचे बॅट्समॅन आहेत मैदानामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती पंचाच्या उजव्या बाजूने हॅट्रिक बॉल असेल आणि इथे मात्र थोडा चेंडू बाहेर फेकत असताना तर नक्की सागर पावशे देखील साठी कॅश प्राइज सागर पावशेने 3 लगातार चौकार दाखवले तर विक्की म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल सागर पावशेसाठी. बक्षिसांची रेलचेल बक्षिसांचा वर्षा केला जातो मैदानामध्ये. गोलंदाज सजवते मार्क वरती आपल्या पंचाच्या उजव्या बाजूने आणि लगेच सिद्ध करून देतोय मी का त्या स्पर्धेमध्ये माझ्या संघाला चॅम्पियन पद पटकावून दिलं. इथे 6 बॉल मध्ये एका धावेची गरज होती तिथे मेडन षटक सूरज उपाध्यायने हाताळलं आणि या सामन्यात अजून धक्का लागतोय आणि नक्कीच मैदानामध्ये सांगून देतोय की मी का त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरलो आणि मी का त्या स्पर्धेमध्ये माझ्या संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचवलं आणि विजय मिळवून दिला. 7 चेंडू एका धावेची गरज असताना सूरज उपाध्यायने मेडन षटक हाताळलं आणि या मॅच मध्ये देखील 30 गोलंदाजी दाखवली आहे. या षटकात तब्बल धावा खर्च केल्या 2 आणि 3 गडी बाद केले. क्या बात आहे. एक चांगला मुवमेंट आहे संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी केली सूरज उपाध्यायने आणि मात्र खेळ संपला पहिल्या 3 षटकांचा. तर चौथ्या षटकामध्ये गोलंदाज येत असताना गोलंदाजी मार्क वरती सामील कोंबिन येत असताना तब्बल चौथ्या षटकामध्ये मॅन फ्रॉम विक्रोळी ब्लू स्टार विक्रोळी संघाच्या माध्यमातून सुरुवात केली आणि मात्र तदनंतर अनेक मुरमुरे संघांमध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागली. आता मात्र 7 त्याने जॉर्ज संघामध्ये त्यांना खेळताना पाहतोय. 6 बॉल तर शेवटचा काही शिल्लक असेल आणि ते मात्र कशा प्रकारची कामगिरी केली जाईल फलंदाजी करताना सागर पावशे यांच्याकडनं. विकी म्हात्रे यांच्याकडनं 3 चौकारास सागर पावशे यांना 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज सॅम्युअल सजवते मार्क करते आपल्या उजव्या बाजूने पंचांच्या राऊंड विकेट. समोर आहे फलंदाज
सागर पाचशे 3 चौकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा चेंडू इथे मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि इथे मात्र डॉट बॉल फेकला जातोय. खूप चांगली गोलंदाजी, वारंवार नक्कीच रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न करतोय सागर. आतापर्यंत सागरच्या बॅटमधून आपण पाहिला सलामीला आला आणि आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळत नाही. इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण अरविंद तांडेलच्या माध्यमातून ते मात्र मधी होते, त्यानंतर नक्कीच थोडेसे मिड विकेटला सरकले आणि बॉल मात्र सीमारेषा बाहेर जातोय. चौकार उचल केला जातोय. धावसंख्या आता फलकावरती चौकाराने वाढेल 19 आकड्यावरती. शेवटची ओव्हर मार्गस्थ आहे आणि 19 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सर दिनकर काका स्मृती संघ विनंती आहे, स्पीडअप करा. तुम्ही खूप उशीर घेतलाय, लक्षात घ्या, विनंती असेल. विनंती करतो संघाला, स्पीडअप करा. तुम्ही ऑलरेडी खूप उशीर केला या सामन्यासाठी. गोलंदाज सज्ज राऊंड विकेट म्हणजे उजव्या बाजूने पुन्हा एकदा सॅम्युअल राऊंड विकेट. हा फटका पहा किती चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येते त्याला बीट करून सीमा पार जातोय. या बॉलवरती चौकार लगवला सागर पावशने, तर विकी म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज. धावसंख्या येईल ती म्हणजे एकूण 23 आकड्यावरती. सत्यजित चूक करतायत, अगोदर अरविंद तांडेलने चूक केली आणि त्या मात्र सत्यजित चूक करतोय. इथे मात्र धावसंख्या एकूण 23 आकड्यावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये मात्र धावा कुठल्या जात आहेत, का थांबलो मैदानामध्ये मी शेवटपर्यंत, याचं मात्र योग्य उदाहरण देतो मैदानामध्ये आणि पटवून देतोय. धावेची गती वाढली, डबल फिगर 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूमध्ये 8 धावा कुठण्यात येत आहेत. खूप चांगली फलंदाजी, धावसंख्या झपाट्याने वेग घेते तब्बल 23 आकड्यावरती. हेमंत नॉस्ट्राईकला आहे नवीन फलंदाज. हा चेंडू इथे मात्र वाईट फेकला जातो, पंचांचा इशारा बाहेर फेकत असताना. धावसंख्या 24 आकड्यावरती. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. 24 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज इथे मात्र दबावीन गोलंदाजी. या बॉलच्या चौकारावरती विकी मात्र यांच्याकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तब्बल 2000 रुपयांचा मानकरी ठरेल का मैदानामध्ये फलंदाज, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होते मार्कवरती आपल्या पुन्हा एकदा. षटक क्रमांक 34 षटक, शेवटचे षटक आहे स्लॉग ओव्हरचं आणि तब्बल धावसंख्या 24 आकड्यावरती. खूप चांगली मैदानामध्ये फलंदाजी. चेंडू इथे मात्र अतिशय चांगला फेकला जातोय. खूप चांगली पिचिंग होत असताना पाहायला मिळते. पंचांना नक्कीच वाईटची मागणी केली आहे, मात्र पंच सांगत असताना की हा बॉल अचूकरित्या फेकला जातोय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे षटकातील, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक मार्गास आहे ते म्हणजे शेवटचं आणि 24 ही धावसंख्या धावफलकावरती. एसट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद, बिग विकेट, सागर पावशे बॅक टू द पवेलियन. तर शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. धावसंख्या झाली एकूण 24 धावा लगनमध्ये यश आले खूप चांगले मैदानामध्ये. मात्र आपण पाहायला गेले तर 24 धावसंख्या धावफलकावरती. एक बॉल शिल्लक आहे शेवटचा. नवीन फलंदाज साई पाल होत्या मैदानामध्ये. राऊंड विकेटसाठी असताना गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या आहे 24 आकड्यावरती. हा चेंडू साई पाल, व्हेरी गुड शॉट, सीमा पार जातोय, चौकार. धावसंख्या वाढली एकूण आली ती म्हणजे 28 आकड्यावरती आणि 29 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे इथून या तिनकर काका स्मृती या संघासमोर. तर 29 धावांचा पाठलाग करत असताना संघ कशा प्रकारे कामगिरी करेल आपण जाऊयात या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. रोजच्या जनते यांच्याकडे धन्यवाद.
थँक्यू सो मच शुभम. तर विनंती आहे तोही शेतीशी लावून घ्या. तर खूप मोठा सामना आपण पाहतोया मैदानावरती. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल आई स्वराज्य गावदेवी 11 काटेमानिवली या संघासमोर. तर 29 धावांत लक्ष ठेवलं. 24 चेंडूमध्ये 29 धावांत लक्ष असेल. राहुल सुरवाडे उर्फ लॅबो आणि सूरज उपाध्याय ही जोडी आपण पाहतो या 20 मैदानावरती सज्ज होते. तर सामना आपण पाहू शकाल. या 20 बिग फाईट सामना आहे. राहुल मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय 20 लॅबो. नो स्ट्रायकर फलंदाज सूरज. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. राहुल सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. ते स्ट्रायकर फलंदाज लॅबो. सुरेख फटका आपण पाहतोय. लॅबोच्या बॅट मधून येतोय धनधनीत चौकार. पहिल्या चेंडूवरती स्वतःचा ब्रँड दाखवतो. या फटक्यावरती आपण पाहतोय फलंदाज राहुल सुरवाडे उर्फ लॅबो या नावाने सुपरिचित आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 आणि कीपर बीट होतोय. पंचांचा इशारा येतो वाईट. वाईट +4 एकूण 5 धावा मिळतील. आपण पाहतोय या 20 फलंदाजी करणाऱ्या दिनकर काका स्मृती या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 9. 29 धावांत लक्ष आहे आणि 9 धावा धावफलकावरती. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 वाईट चेंडू फेकतोय. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. एक मानसिक दडपण आपण पाहतोय राहुल म्हात्रेवरती. सुरेख टायमिंग होतं. गॅप मध्ये आपण पाहतोय टेकिंग गॅप स्किलिंग शॉट. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय 20 राहुल सुरवाडेच्या बॅट मधून अजून एक चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20 14 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो वाईट चेंडू फेकतोय. धावसंख्या धावफलकावरती 15. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज. पुढे सरसावलाय आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 16 याकडे वरती आपण पाहू शकाल. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय खरपून समाचार घेतोय राहुल म्हात्रेचा हा फलंदाज लॅबो. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 वाईट चेंडू फेकतो. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. आणि चेंडू सीमा पार. कलात्मक फटका आपण पाहतोय सूरज उपाध्यायच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. धावसंख्या धावफलकावरती 21. 21 धावा. विजयासाठी 8 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू फेकतोय. विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. एकदा पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. तर 22 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 7 धावांची गरज.
बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी आपण पाहतोय 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या 20 पडली उपाध्ये यांच्याकडून आपण पाहतोय सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. 20 एकदा पूर्ण करतोय. चेंडू सीमा पार चौकार. एक चेंडू 3 धावांची गरज. तर या चेंडूवरती सूरजने चौकार मारला आणि सामना फिनिश केला. तर नक्कीच पडली उपाध्ये यांच्याकडून आपण पाहतोय 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि चेंडू सीमा पार 4 धावा. सूरज उपाध्ये ठरलाय 2000 रुपयाचा मानकरी आणि आपण पाहतोय दिनकर काका स्मृती संघ ठरलाय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर सुरुवात आपण या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच 3 सामने खेळलाय दिनकर काका स्मृती संघ आणि तिन्ही सामन्यामध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच वडाळ्याचा सुपरस्टार सूरज उपाध्याय. तर विनंती असेल या 20 गणेश गिरीश भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे सूरज उपाध्यायचा. आणि धर्मेश आपण जायचे टॉस साठी. धर्मेश भाई धर्मेश आपण द्यायचं टॉस साठी कारण की शेवटचा सामना आहे. 4 षटकांचा असल्याची नोंद घ्यायची आहे. सूरज उपाध्याय ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर विनंती असेल संगणक घ्यायचा आहे. सॅम्युअल आपण या तोही टॉस साठी. तर गिरीश भोईर विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. गिरीश आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. आजच्या रात्रीतील हा अंतिम सामना असेल याची आपण नोंद घ्यायची. काही सूचना करतोय उद्या दुपारी 1 वाजता सामना असेल. तन्मय प्रतिष्ठान विपक्ष विक्ट्री